गांजे ग्रामपंचायतमधील जय हनुमान तरुण मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे। गांजे येथील अपूर्ण राहिलेली कामे लवकरच पूर्णत्वास नेणार असल्याचे यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले। त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी। जय हनुमान तरुण मंडळ यांनी शेकडो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित प्रवेश केलेला आहे। गांजे गावातील जय हनुमान मंडळाचे कार्यकर्ते, मुंबईकर मंडळी सगळी आणि स्थानिक आपले सगळे मिळून आपण एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला। थोडं हे पूर्वीपासून आपण एकत्र होतो, पण काही मध्यंतरी थोडे समज गैरसमज झाले होते। आज परत एकदा गांजे गाव हे 100% भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं आज जय हनुमान तरुण मंडळाच्या येण्यामुळे झालेलं आहे। आणि मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना पण शब्द दिला आहे की माझ्याकडनं पूर्ण सहकार्य मंडळाला राहील। त्याची कुठलीही कामं गावाच्या विकासाची मंडळाची कुठली असली 100% मी त्यांच्याबरोबर आहे। त्यामुळे त्यांनी कधी मला कामाच्या बाबतीत यावं, सांगावं आणि हाताला धरून त्यांनी कामं करून घ्यावीत, त्याबद्दल कुठली अडचण त्यांना येऊ देणार नाही। छत्रपती बाबाराजे महाराजांचा आज मला त्यांनी पाठिंबा दिला, त्याबद्दल जय हनुमान मित्रमंडळाच्या सर्व माझ्या सहकारी कार्यकर्ते बंधू भगिनींचा मनापासून आभार मानतो आणि चांगल्या पद्धतीनं आपण काम करूया गांजे गावासाठी आणि गांजे पंचक्रोशीसाठी, एवढाच त्यांना शब्द देतो। आम्हाला थोडं मध्ये मतभेद झाले होते, पण आज बाबांचं एवढं सगळं आमच्या गावाला जेवढं सहकार्य त्यांनी लाभले आणि त्यांनी आम्हाला ह्याच्या अगोदर 2018 त्यांनी आम्हाला बोलले होते, पण त्यांचे ते आम्ही आशीर्वाद थोडा आम्हाला व्यत्यय आल्यामुळे घेतले नाही, पण त्यांचे आशीर्वाद नसल्यामुळं आमची जी कामं रखडलेत त्या आज पूर्ण होणार आहेत, त्यांच्या आशीर्वादानंच होणार। बाबाराजे आगे बढ़ो, बाबाराजे आगे बढ़ो। सर्व जय हनुमान तरुण मंडळाने या ठिकाणी बाबाराजांच्या मध्ये प्रवेश केलेला आहे। कॅमेरामॅन विलास मालुसरे, संतोष मालुसरे।